अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 18 जून 2026 उद्या गुरुवारी आहे गुरुपुष्य नक्षत्र। गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे काय? गुरुवारी जे पुष्य नक्षत्र येतं त्याला आपण गुरुपुष्य नक्षत्र म्हणतो। ह्या गुरुपुष्य नक्षत्रावर बरेच लोक दागिने वगैरे खरेदी करतात, काही शुभ गोष्टींची खरेदी करतात, गाडी असू दे, प्लॉट असू दे, घर असू दे, शुभ कामासाठी हा दिवस शुभ मानला जातो। तर महत्त्वाचं काम असेल त्यासाठी हा खूप चांगला दिवस मानला जातो। त्याच पद्धतीनं आपल्या मुलांचे विवाह अडथळे आहेत, ह्या मुलांची विवाह ठरत नाही आहेत किंवा ठरलेला विवाह मोडतो, आलेली स्थळं निरोप देत नाहीत किंवा योगच नाही आहे, ह्या सगळ्यावरती ज्योतिषशास्त्रानुसार हा गुरुपुष्य नक्षत्राचा दिवस खूप शुभ मानला आहे। आणि या दिवशी जर तुम्ही मुलांच्या लग्नासाठी काही उपाय केले तर अतिशय त्याचा फायदा होतो। गुरुपुष्य नक्षत्रावरती आईने आपल्या मुलांसाठी उद्या काही उपाय करायचे। ह्या उपायामुळं तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होतील, विवाह योग जुळून येतील, स्थळं येत नसतील तर स्थळं येतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या उद्या करतील। पण ज्या वेळेला बघा आपण आपल्या मुलांच्या विवाहासाठी ज्या वेळेला आपण मुलगा असेल, आपण एखादी मुलगी बघायला गेलो तर आत्ता हल्लीच्या काळात मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा, मुलांच्याही अपेक्षा वाढलेत आणि मुलींच्याही अपेक्षा वाढलेत। तर थोड्याच फार अपेक्षा तुम्ही कमी करून जर विवाहात जर ठरवत असाल तर काही हरकत नाही, पण तुमच्या सगळ्याच अटी मुलांनी मान्य कराव्यात आणि मुलांच्या सगळ्याच अटी मुलींनी मान्य कराव्यात असं जर झालं तर मुलांची विवाह होणं अतिशय कठीण आहे। कारण आमच्याकडे मराठा सरकारमध्ये मी इतके बायोडाटे बघते, दररोज माझ्याकडे आमच्या ग्रुपला जवळजवळ 35, 36, 38, 40 वर्षाची मुलं आणि 25 ते 35 वर्षापर्यंतच्या मुली, इतक्या मुलींच्या सुद्धा अटी वाढलेल्या आहेत। मुलगा नोकरीला आहे, फ्लॅट आहे पुण्यामध्ये, मग गावी शेती नाही, गावी घर नाही, गावी घर आहे, शेती आहे, पण पुण्यामध्ये मुलगा जॉब करतो पण अजून फ्लॅट घेतलेला नाही। सगळ्याच गोष्टी शक्य नसतात आणि ज्या वेळेला ही मुलगी, एखाद्या घरची मुलगी मुलाकडून ह्या अपेक्षा ठेवत असते त्यावेळेला त्या मुलीनं आपल्या घरात असणारा भाऊ जो आहे त्याला किती सरकारी नोकरी आहे, त्याच्याकडे किती फ्लॅट आहे, किती शेती आहे, गावी घर आहे का, पुण्यामध्ये तो नोकरी करतो का, पुण्यामध्ये त्याचा फ्लॅट आहे का, हे सुद्धा मुलीनं बघितलं पाहिजे। दोन्हीही, मुलगा सुद्धा ज्या वेळेला मुलीला बघायला जातो त्यावेळेला फक्त मुलगी सुंदर आहे काय बघू नका, तर तिचा स्वभाव बघा, सुसंस्कारित आहे का बघा, अध्यात्मातली आहे का बघा। कारण हल्ली मुलं मुली अध्यात्मातली मिळणं फार कठीण आहे। अध्यात्मातली मुलं जर मिळाली, मुली जर मिळाल्या तर तुमचा संसार सोन्यासारखा व्हायला कुणीच अडवणार नाही। आणि ह्यासाठी मुलींनी सुद्धा आपल्या थोड्या अपेक्षा कमी करून जर विवाह ठरवले तर नक्कीच तुमचे विवाह वेळेत होतील आणि योग्य जोडीदाराशी होतील। तर आता आपला मूळ मुद्दा काय आहे, तर मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होऊन विवाह योग्य मुलीशी किंवा योग्य मुलाशी व्हावा, आलेली स्थळं ठरावीत, स्थळं यावीत किंवा कोणी आपलं लग्न मोडत असेल तर ते अडथळे दूर व्हावेत, ह्यासाठी आईने उद्या उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा आईने लवकर उठायचं, घर वगैरे तुमचं काय असेल स्वच्छ आवरायचं। हुमरा जो आहे गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी तुम्ही हुमरा स्वच्छ धुवून हुमऱ्याला गोमूत्रामध्ये हळद आणि गंगाजल घालून जर लेपन केलं हळदीचं तर अतिशय चांगलं। तुळशीला जल अर्पण करा, सूर्याला जल अर्पण करा, केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला जल अर्पण करा, ह्या गोष्टी करायच्या। आंघोळ करत असताना मुलांनी, आईनं प्रत्येक घरातल्याने गुरुवारी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची। आंघोळ करत असताना गुरुवारी कधीच डोक्यावरून आंघोळ करायची नाही, केस धुवायचे नाहीत। का? तर यामुळं तुमचा गुरुग्रह कमकुवत होतो, म्हणून गुरुवारी तुम्हाला कधीच आंघोळ करायची। अगदी पिरियड्स असतील, सुतक असेल तर त्यावेळेला तुम्ही करू शकता, पण हळद चिमूटभर टाकूनच आंघोळ करत जा। दररोजच्या पाण्यामध्ये सुद्धा आंघोळ करत असताना चिमूटभर हळद, तुरटी असेल, खडे मीठ असेल, फक्त गुरुवारी पाण्यामध्ये आंघोळीच्या मीठ टाकू नका, नाहीतर दररोज मीठ, तुरटी, हळद टाकून, गंगाजल टाकून जर आंघोळ केली तर तुमच्या शरीरातली जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होत असते। त्यानंतर बघा
स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे. आईनं पिवळे वस्त्र घालायचे. पिवळी साडी, समजा पिवळी साडी नसेल तर स्वच्छ धुतलेली काळी निळी साडी सोडून हिरवी घालू शकता, पोपटी घालू शकता, गुलाबी घालू शकता, व्हाईट कलरची घालू शकता. साडी परिधान करायची. रोजची देवघरातली जी पूजा आहे ती पूजा करून घ्यायची. अगरबत्ती, धूप, दीप लावायचा. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा देवाजवळ. आसन घ्यायचं आणि देवघरात बसायचं. सगळ्यात पहिल्यांदा 7 हळकुंड जे हळद नाही, हळकुंड असतात मग असे, ते हळकुंड मी थंबनेलवर दाखवणार आहे. हळकुंड 7. एक पिवळा रेशमी किंवा सुती कापड, छोटं कापड असावं, नवीन घ्या. त्यानंतर थोडी केशर आणि गंगाजल आणि पिवळा दोरा किंवा तो कलाव्याचा दोरा मिळतो मंदिराच्या बाहेर लाल पिवळा, तो चालेल. आणि उपाय काय करायचे बघा. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा केल्यानंतर हा उपाय करू शकता. उपाय करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ताटामध्ये तुम्ही तामणमध्ये हे 7 हळकुंड ठेवायचे आणि केशर जे आहे ते गंगाजलमध्ये ओले करायचे आणि त्या केशरनं प्रत्येक हळकुंडाला टिळा लावायचा. आणि त्यानंतर मुलाचे नाव आणि गोत्र सांगायचं. तुमच्या मुलाचं जे काय, समजा त्या तुमच्या मुलाचं नाव राकेश असेल किंवा राम असेल किंवा शंकर असेल तर नाव घ्यायचं. तुमचं गोत्र कोणतं आहे, कपिल असेल, वशिष्ठ असेल, जे काय असेल ते गोत्र घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्ही त्या हातामध्ये घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा. कोणता मंत्र म्हणायचा? मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तरीसुद्धा तुम्ही आता ऐका. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सम गुरुवे नम असं म्हणायचं किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय हा 108 वेळा मंत्र म्हणायचा. त्यानंतर बघा, ही हळकुंडे तुम्ही त्या पिवळ्या कापडमध्ये बांधायची. त्या जे पिवळा धागा असतो त्यानं बांधायची. आणि ही पोचुंडी तुम्ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर समोर ठेवा, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिथं समोर ठेवा. हे करत असताना तुम्ही सतत आपल्या मुलाचं लग्न योग्य मुलीशी झालेलं आहे असं तुम्ही मॅनिफेस्टिंग करायचं. किंवा आपल्या मुलीचं लग्न एका चांगल्या सुसंस्कृत मुलाशी झालेलं आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं. समोर डोळ्यासमोर सतत पाहुणे आलेले आहेत, लग्न ठरलेलं आहे, लग्न होतंय, आता मुलगी सासरी जाते किंवा मुलगा सून आपल्या घरी येते, असं सतत डोळ्यासमोर ठेवायचं. आणि ज्या वेळेला तुमच्या मुलांचा विवाह पक्का होईल, ठरेल, त्यावेळेला तुम्ही हे हळकुंडाची लग्न झाल्यानंतर, मुलामुलीचं लग्न झाल्यानंतर ही पोचुंडी जी आहे उचलायची आणि तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सर दररोज ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करत असता त्यावेळेला काढून खाली ठेवायची. नंतर पूजा केल्यानंतर बाळकृष्ण आणि भगवान विष्णू ज्यांच्यासमोर ठेवले तिथं ठेवायची. अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या गुरुपुष्य नक्षत्रावर हा हळकुंडाचा प्रभावी उपाय एकदाच करायचा आहे. जिथं माता लक्ष्मी विष्णूंची जोडा आहे त्याच पद्धतीनं तुमच्या मुलामुलींच्या लग्नाचा जोडा लवकर जमेल. हा उपाय तुम्ही करत असताना फक्त श्रद्धेनं, विश्वासानं करा. विवाह योग लवकर जुळून येईल आणि मुलांचे विवाह लवकर होतील. फक्त सतत पॉझिटिव्ह व्हा. उपाय करत असताना श्रद्धेनं. अजून एकदा मी सांगते, 7 हळकुंड घ्यायची, तामणमध्ये ठेवायची. सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा केल्यानंतर दिवा लावूनच करायचं. हळकुंडाला केशर गंगाजलमध्ये भिजवून त्याला टिळा लावायचा. त्यानंतर तुमच्या मुलाचे नाव आणि गोत्र सांगायचं आणि मुलाच्या विवाहातील अडथळे दूर होऊन माझ्या मुलाचा विवाह योग्य वधूशी किंवा मुलीचा विवाह योग्य वराशी झालाय म्हणायचं. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला मंत्र म्हणायचा. तो जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा म्हणायचं. पुरचुंडी बांधायची आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो असेल तर ठेवा, नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात असते. कारण मुलीचं लग्न होताना आई वडील बाळकृष्णाची मूर्ती देतच असतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते. तेही नसेल तर स्वामी समर्थांच्या समोर ठेवला तरी अतिशय चांगलं. हा उपाय तुम्ही श्रद्धेनं करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये प्लीज श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि विवाह झाल्यानंतर पुरचुंडी वाहत्या पाण्यामध्ये सोडा. तुम्हा सगळ्यांच्या मुलामुलींच्या विवाहातील सगळे अडथळे दूर झालेत. विवाह योग्य वधूशी योग्य वराशी झाला असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.